आता आम्ही एका कार्यक्रमाला चाललोय. तिथं प्रॉब्लेम असा झालाय, माझा पोट आहे ना याच्यात जास्त दिसतंय, कारण तरी पण मी 2 सेंटीमीटर आतमध्ये घेतलाय, पण तो तरी आकार जरा दिसतोय. जास्त दिसतंय का? चेंज द क्लोथ. कसे वाटतंय? कपडे फायनली चेंज केले, कारण याच्यामध्ये पोट लय आतमध्ये ठेवून दिलेला मी. चला जाऊ, चला. भारी वाटते. त्याला पुरं बसवलंय. मॅप सांग तर चापटल्यावर मी ऍक्सेप्ट करतो की मी चपरी तर वाटते, कारण एवढ्या मोठ्या जाड जॅकेट मध्ये मी तर वाटून चपरी. आम्ही ऍक्च्युली जपानमध्ये घातला होता. जपानची जर व्हिडिओ तुम्ही बघितली असेल पूर्ण, तर त्याच्यामध्ये घातला होता. पण दाखव. मग त्याच्यानंतर मग इथं चपरी वाटतंय थोडाफार, पण काय करणार, शेवटी पोटाचा प्रश्न आहे. हा शर्ट माझ्या मी पोट दाबून ठेवलेला 2 सेंटीमीटर. आता याच्या पलीकडे मी नाही दाबू शकत, माझी कॅपॅसिटी संपली. म्हणून बोललो जाऊ दे, टी शर्ट घालतो आणि त्याच्यावरती बोललो जॅकेट घालतो, बघू. पण तो माझ्या बुटांना मॅच झाला, त्याच्यामुळे मी घातला. या ग्राउंडवर आम्ही भरपूर व्हिडिओ करायचो पहिले. का रे ती आगरी जिजू, तू होता का रे त्या व्हिडिओला? आपण केलेली ना पहिली होती व्हिडिओ, आगरी जिजू. त्या व्हिडिओ पण आम्ही इथेच केलेली ग्राउंड मध्ये. बघू शकता लय पोरं खेळतायत. तुम्हाला इथून भारी वाटते ना, काहीतरी नवीन आणलं यावेळेस. तर आमचं म्हणणं आहे आता यो उद्याचा रविवार जाऊन पुढचा शनिवार रविवार फिरायला न्यावा कुठेतरी, नाही रे? तर तू काय बोलतो विनायक? आम्हाला काय कायला नेते तू? क्वार्टर काढा. यो पार्टी देईल आणि योच कॉन्ट्रॅक्ट काढून देईल. मी एक दिवस होता, मी सगळ्यांना विचारला, पण त्या टायमाला कोण आलाच नाही. त्या टायमाला सगळे बोलले आम्हाला जमणार नाही, जमणार नाही. त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट घे जे त्यांना जमणार नाही. आमचा आलता का ना ओके, म्हणजे माझी कॉन्ट्रॅक्ट घे. एक आलिशान मस्त पैकी एक फार्म हाऊस बघितलेला. एवढा फार्म हाऊस पण नाही बोलणार, विला एकदम क्लासी होता रे. नाही तू एवढा मोठा आम्हाला बोललास ना विला. एवढा मोठा तुम्हाला काय वाटलं मी साधा येणार आहे का? मग यो विला आम्ही कोयत्यार का आलास तू? आवाज निवृत्ती आम्ही पोचून अर्धा तास झाला. निवृत्तीला पाठवलं आम्ही, आम्हाला कोणतरी घ्यायला पाठवायला. आता डायरेक्ट पण नाही जाऊ शकत, तर आम्ही असेच उभे राहिलो इथं. तर आता काय माहिती, आम्हाला वाटतं निवृत्ती जाऊन बसलाय का काय तिथं. तब्बल 105 जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. हा लढा सोपा नव्हता. लोकमान्य टिळकांपासून ते प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंत आपल्या समवेत आज साजरा करीत आहे एक इमानदार सोहळा, ज्यांचा आपल्या सगळ्यांना अभिमान असेल. यांच्यापैकी काहींचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचलं असेल, काहींना आपण ऐकून माहिती असतील आपल्याला, पण काहींचं नाव अजूनही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं नसेल. कारण बऱ्याचदा सुरुवात करूया यंदाच्या पुरस्कारार्थींना पुरस्कार देण्यापासून. ज्यांच्या कापसाचा धागा आणि रेशीम यांच्यापासून हातमागावर विणलेल्या पैठणीला महत्व प्राप्त झालं ते जरी कामामुळे. थँक्यू. घ्या ना. थँक्यू. माझा सुपरवायझर. अरे हॅलो. आधी काला घातलंस, घालायला तरी भेटलं. मी पूर्ण असं डॅशिंग करून आलेलो. सगळे कपडे बदलायला लागले मला. आता मी पूर्ण सगळे ट्रेडिशनल. अरे सगळ्यांनी ट्रेडिशनल घातले. मी असं वाटत होतं कुठल्या हिपहॉप मधून आलोय. आता चाललो दादा. एकच लास्ट, तू फेटा नाही घातला? ये मला फेटा नाही घातला कोणी. दादा एक फोटो करायला कधी अर्थातच तुम्हाला लक्षात आलं असेल, चितळे बंधू मिठाईवाले एक प्रतिष्ठित भारतीय स्नॅक्स संस्थेला स्पेशल कन्सल्टेटिव्ह स्टेटस बहाल केलाय. जागतिक स्तरावर केवळ 5300 संस्थांना हा दर्जा असून खेळाची लावणी, बैठकीची लावणी अशा 2 प्रकारांमध्ये ही लोककला सादर केली जाते. लावणी म्हणजे लावणी.
विनायक माळी. सोशल मीडियाच्या प्रसारामुळे अनेक तरुणांना नवं व्यासपीठ खुलं झालं आहे. या माध्यमातून जनमानसावर प्रभाव टाकण्याची संधी अनेकांना उपलब्ध झाली आणि या संधीचं सोनं करणारा एक अरहुन्नरी कलाकार म्हणजे विनायक माळी. एका सामान्य कुटुंबातल्या विनायकनं युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून आपले कलागुण पणाला लावले. ऑस्ट्रेलिया, दुबई अशा परदेश दौऱ्याच्या युट्यूब सिरीजच्या माध्यमातून विनायकचा ह्युमर घराघरात पोहोचला आणि अल्पावधीतच तो युट्यूब स्टार. गेल्या 8 वर्षात त्याचे 130 व्हिडिओ युट्यूबवर प्रसारित झाले. विनायक विनोदाच्या माध्यमातून समाजातल्या विसंगतीवर बोट ठेवून हसत खेळत जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सुप्रसिद्ध प्रभावक म्हणून नावारूपास आलेला आपला लाडका दादूस विनायक माळी याला प्रदान केला जातो सन्मान महाराष्ट्राचा 2024. दादूस हे पटकन माईकवर ये. असं कसं तुला जाऊ दे. ये लवकर ये. असू दे आता कसं वाटतंय तुला? आतापर्यंत तू युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचतोयस आणि आज ज्या महाराष्ट्राच्या मातीत तुझा जन्म आहे, ज्याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे, असा सन्मान महाराष्ट्राचा पुरस्कार तुला मिळतोय. तुझं काम तर तू उत्तम करतोच आहे, पण आज हा बहुमान सन्मान मिळाल्यानंतर मला काय वाटतं? मला खरं तर सगळी एक स्वतःची जर्नी आठवली मला, जी मी गेले 8 वर्ष करतोय. आणि खरं तर मी खूप सारे ऑडिशन्स दिले. मी हिंदी फिल्म, मराठी फिल्म, मी सगळ्यासाठी खूप सारे ऑडिशन दिले आणि शेवटी वैतागून मी माझ्या सिस्टरला एक फोन लावला. मी बोललो मी आय एम डन, मी नाही करत आहे, माझ्याकडे नाही शक्कल मी नाही करत आहे आणि माझ्याने नाही होणार. त्यावेळी मी एक निर्णय घेतला. माझ्या मामाच्या मुलाने मला एक सांगितलं की यूट्यूब चॅनल थोडंसं प्रयत्न कर, जर तुझी आवड आहे तर ट्राय कर. आणि मी केला प्रयत्न आणि आज तुमच्या सगळ्यांसमोर आहे आणि थँक्यू. माझ्या स्टाईलमध्ये येताना 2 टोल भरून फाईन पण मारला, रॉंग नाही आलो, पण थँक्यू सो मच. मला सांगायला अभिमान वाटतोय की ज्या क्षेत्रामध्ये कदाचित आपलं काहीच घडणार नाही असं ज्याला मनापासून वाटत होतं, आज त्याच क्षेत्रातले मातब्बर कलाकार, अभिनेत्री हे त्याच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी किंवा त्याने आपल्याला टॅग करून आपल्या चित्रपटाचं, आपल्या कामाचं प्रमोशन करावं यासाठी PR कंपन्यांसह झटत असतात. हे तू कमावलेलं फार मोठं यश आहे. आम्हाला सगळ्यांना तुझा खूप अभिमान आहे. तुझी उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जाओ आणि जाता जाता लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, बेल आयकॉन जोरदार करा. विनायक माळी, थँक्यू. Never really know what's going on. Look at me sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. If all the things you never show, there are the things I want to know. Secrets start in your heart so slow. But if you don't want to tell me now, I guess I'll never know. Losing almost all my energy. सन्मान महाराष्ट्र 2024च्या आजच्या रेड कार्पेटवर आहे माझ्यासोबत आगरी किंग, आगरी बाला आणि अर्थात सगळ्यांच्या मनात ज्याने घर केलेला आहे तो सगळ्यांचा लाडका विनायक माळी, त्याला आज खऱ्या अर्थानं सन्मान महाराष्ट्राचा 2024चा पुरस्कार जाहीर झालेला आहे. मला वाटतं जास्त काही बोलण्यापेक्षा आपण त्यालाच नीट विचारूया, असं वाटतं विनायक. महाराष्ट्राचा 2024 श्री विनायक माळी प्रभाव क्षेत्र
तुमची सततची वचनबद्धता आणि इन्फ्लुएन्सर क्षेत्रातील कार्य. बास 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 डोळ्यातून मग पाणी आला. हा का? पण खूप सुंदर झाला कार्यक्रम आणि मजा आली. आणि वाव, खूप मी इव्हेंट खूप कमी करतोय. मी जातच नाही जास्त कुठे. पण जेव्हा चांगले इव्हेंट्स आणि एवढी चांगली लोक भेटतात तेव्हा खूप मजा येते. त्यात माझी ही टीम पण सामील झाली, कामं सोडून आली, त्याबद्दल थँक्यू सो मच. आरती टीम आली नाही कारण आरती टीम जरा बाहेर आहे. अशा प्रकारे पण खूप मजा आली. आणि बघू यार, आता फक्त पोलिसांनी फाईन नको मारायला, फक्त एवढाच आहे. येथे 2 फाईन भरून आलो. टोल पण भरले, जाताना एक टोल भरायचा. आता सुट्टे पैसे आहेत का टोलला? ते पण आमच्या जवळची माग. अरे मला विचारायचं, तुम्हाला भूक नाही का लागली? भूक नाही का लागली तुम्हाला? बर्गर खाऊ पोट भरला. भूक भरपूर लागली. मी तुम्हाला एक सांगतो. मी एक गोष्ट ऐकलेली. मित्र होता माझा, चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये खायला होता. तो काय मला बोलला की विनायक, मी त्याला बोललो की तू खात का नाही? आम्ही बाहेर खात होतो. तर तो बोलला की मी खाणार नाही, कारण की मी 5 स्टार हॉटेलमध्ये कामं केली आहेत. आणि किती पण महागड्या हॉटेलमध्ये जा, किती पण साध्या हॉटेलमध्ये जा, जे जेवण बनवतात बाहेर ते खूप घाणेरडं बनवतात. झुरळ असतात जेवणात, कीटक, म्हणजे खूप काय काय घाण असतं. त्याच्यामुळे जे काय घरचं खातो, तुम्हाला मी सांगतो घरी जा आणि गप जेवण बनवणं खा. म्हणणं काय? माझं म्हणणं आहे तुमचं आरोग्य चांगलं राहो आणि तुम्ही चांगलं खा, बाहेरचा खाऊ नका. गप घरी जाणं जेवा. समजलं? डोक्याला ताप देऊ नका. काही आले फुकटचे, घरी जाऊन जेवा डाळ भात.